अंतःकरणातला फुगीरपणा जाळून टाकला आणि मग विटेवरच्या मालकानं पायाचं दासत्व देऊन टाकलंय. ही पैशाची मालकीन जगाच्या मालकाची पत्नी अधिक दासी आहे. आणि बायकोकडचे पैसे शक्यतो नवऱ्याला असतीतच. सगळ्यांच्या बायका नवऱ्याकडनं पैसे घेतात पण अडचणीत नवऱ्याला देत असतात. लाखात एखादी एडपट असती ती भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं त्यानं समजायचं. करिता आठव धावून या घाली कव. काय श्रद्धेने मिठी घालतोय महाराज. ती मिठी कोणती मारतोय? पाळण्यात लेकरू झोपलेला असावा, आई त्याची काम करत असावा आणि काम करता करता लेकराच्या रडण्याचा आवाज आईच्या कानावर यावा. ती इतक्या वेगानं धावत येते आणि त्या पाळण्यातलं रडत असलेलं लेकरू आपल्या हृदयाला लावती, त्याच्या तोंडावर पदर टाकती, चोळीचं बिरडरिलं करती आणि त्याच्या मुखारविंदामध्ये स्तन देती. बाळा 2 तासापासून झोपला होतास रे, तुला किती भूक लागली असेल. इतक्या प्रेमानं आई आपल्या लेकराला हृदयाची धरती, त्याच्या हजारो पटीनं जगाचा मालक हृदयाला धरतो. धावून या घाली कव. तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुज्यता. त्याच्या नावाचे पवाडे गायले की सायुज्यता नावाचा मोक्ष तो प्रदान करतो. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने थोडासा विको कमी राहू द्या. चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा एक तपश्चर्या होऊन गेली. दुसऱ्या तपात सप्ताह प्रगटलेला आहे. 13 वर्ष आहे. गुरुवर्य समाधीधन सद्गुरू नामनिष्ठ परमपावन विटेवरच्या मालकाचं अंतःकरण असणारी ही संत सद्गुरू नगदनारायण महाराज गुरुवर्यांच्या पुण्यतिथी उत्सवाचा सोहळा आहे. ह्या परमपावन सोहळ्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य एका छोट्याशा आज्ञानी गिरगावच्या बाळूला कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं ते परम भाग्य आहे. पूज्यश्री नगदनारायण महाराज गुरुवर्य महंत महादेव बाबा असतील, वैराग्यमूर्ती प्रेममूर्ती सद्गुरू या सप्ताहाला ज्यांचा भरभरून आशीर्वाद आहे अशी प्रेममूर्ती माझ्या अल्पशा मतीनं मी गुरुवर्य बाबांना शांती ब्रह्म म्हणेल. असे पूज्यश्री प्रातस्मरणीय पूज्यश्री शिवाजी बाबा यांचा गोडसा आशीर्वाद या सप्ताहाला आहे. या सप्ताहाला लाभलेलं मार्गदर्शक गोडस रत्न आदरणीय मठाधिपती, माझ्यावर आतूट जीवापाड प्रेम करणारं रत्न आदरणीय संभाजी महाराज, त्यांनाही प्रणाम करतो. अतूट माझ्यावर प्रेम करणारं रत्न. तुम्हा विश्वस्तांच्या वतीने तारखेच्या संदर्भात आदरणीय विठ्ठल महाराज मृदंगाचार्य संपर्क करत होते, इथे हजरही आहेत. ह्या परमपावन ह्या ज्ञानाच्या सागरातले सद्गुरू नगदनारायण महाराजांच्या पूज्यश्री शिवाजी बाबांच्या आदरणीय पूज्यश्री संभाजी बाबांच्या सानिध्यातलं रत्न आदरणीय विठ्ठल महाराज, त्यांनाही प्रणाम करतो. या सप्त्याला फार दिवसापासून सुरुवातीपासून आधारस्तंभ लाभलेले आदरणीय उत्तम नाना, नावही उत्तम आहेच आणि या सप्त्यातला उत्तम खांब आहेत ते आदरणीय नानांना धन्यवाद. या महाराष्ट्राच्या मातीला आपल्या मराठवाड्याला लाभलेलं गायन क्षेत्रातलं बुलंद तोप आदरणीय यातकरी गुरुजी आहेत. गायन क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न गानकोकिळा यातकरी गुरुजींना सुद्धा प्रणाम करतोय. तथा त्यांच्यासोबत चाल म्हटलेले आदरणीय बळीरामजी यादव महाराज, गोड आवाजावर त्यांचं प्रभुत्व या परिसरातली बुलंद तोप महाराजांनाही प्रणाम करतो. हे कमी वयामध्ये या परंपरेला लाभलेले गायन क्षेत्रातलं रत्न आदरणीय हरी महाराज गवते असतील, त्यांनाही थोडंसं प्रणाम करतो. बाजूची महाराज मंडळी आहेत. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आज ज्यांनी यजमानपद घेतलेलं आहे भगवान समाधीधन सद्गुरू नगदनारायण
अशा परमपावन महात्म्यांची कृपापात्र असलेले या समाधी धनावर ज्यांची अतूट श्रद्धा, प्रेममूर्ती सद्गुरू शांतीब्रह्म शिवाजी बाबावर त्यांची अतूट श्रद्धा आहे, तिथे गोधन आहे. अशा परमपावन गोधनाला काही भागात ढेप, काही भागात पेंड बनतात. असं बऱ्यापैकी चारा तिथगडी ठिकाणी पेंडीचा पुरवतात. असे आदरणीय गणेशजी प्रकाशराव नलवडे, खळेगाव, युवा उद्योजक, ते आजच्या कार्यक्रमाचे यजमान आहेत. गणेशराव, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही एका पवित्र परंपरेमध्ये संलग्न आहात. सज्जनांनो, माणसाला मोठं व्हायचं असेल तर चांगल्याच्या सानिध्यात जावा. माणूस मोठा होत असतो. एरवी बाजरीत जर उंदरं निघले तर गोळ्या टाकून मारतेत. एरवी मकेत जर उंदरं निघले तर नाना गोळ्या टाकून मारतेत. एरवी गव्हात जर उंदरं निघले तर गोळ्या टाकून मारतेत. गुरुजी ऊसात निघले तरी गोळ्या टाकून मारतेच. आणि हाच उंदीर जर गणपतीपाशी गेला तर खव्याचा मोदक खाऊ घालतेत. मग उपद्रव करणारा उंदीर जर गणपतीच्या जवळ गेला तर खव्याचा मोदक खातो. पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या उंदरायनं पण चांगल्या लोकांकडे गेलं पाहिजे, अशी थोडीशी अक्कल ठेवली पाहिजे. विठाला तसा गणेश नावाचा माणूस उंदीर नाही म्हणत. प्रेममूर्ती सद्गुरू शिवाजी बाबांच्या सानिध्यात अतूट त्यांचं सहकार्य तिथे आहे. बाबांवर खूप श्रद्धा आहे. गणेशराव, तुम्हाला धन्यवाद. तुमचे बाबा सुद्धा सोबत आलेले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. बऱ्यापैकी आल्याच्या नंतर तुमचं स्वागत केलं. आव्हांनाही धन्यवाद. शिनूभाऊ बेदरे, गोडसा धन्यवाद तुम्हाला सुद्धा. उपस्थित नाना या मंडळात जेवढी जेवढी आहेत का, बसा. अरे वा, ठाकूर महाराज, हे मोठ्या परंपरेतलं रत्न आहे. पूज्यश्री नानाच्या घराण्यातली घोडे एकादशी धरायची. ज्या ठाकूर घराण्यातल्या माळा आध्यात्मिक क्षेत्रातल्या आधारीव लोकांना ज्या घराण्यातल्या माळा होत्या, अशा परमपावन घराण्यातले एक तात्विक सात्विक सदाचारी रत्न आदरणीय आमचे, नाही नाव बी माझ्या लक्षात आहे, हनुमंत महाराज. हो, आदरणीय हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज ठाकूर बुवा ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. आज घनसावंग घेऊन मरकट टेलर सुद्धा सोबत आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद करतो. नाना, बऱ्यापैकी आध्यात्मिक क्षेत्रातली इथं मंडळी आहेत, सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. क्षमा असावी. सगळ्यांची नावं घेत राहिली तर पहाट होईल, आहे का नाही? म्हणून सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. खुर्चीवर बसलेल्याचे एखाद्याच्या पायात बूट आणि चप्पल असेल तर थोडंसं मनालाच थोडंसं केक, थोडासा विळखा घाला आणि पायातल्या बुटा चप्पला काढा. बरं वाटेल, कारण ही सभा एखाद्या मंत्र्याची नाहीये. अधिष्ठान दैवत सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर जर वारकरी संप्रदायाचं काम कोण करत असेल तर शेगाव संस्थान करते. विठ्ठल पक्वाद असेल, विना असेल, पेटी असेल, टाळ असेल, गुरुजी सतरंजी असेल, आजही समाधीतनं महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचं साहित्य पुरवणारं भारतातलं एकमेव संस्थान ते शेगाव संस्थान आहे. अशा परमपावन सद्गुरूंच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठ्ठल. ब्रह्मांडाचा मालक हा भक्तांनी हाक मारल्याच्या नंतर धावत येतो. पण काही लोकांची शंका आहे, गुरुजी म्हणे मी बऱ्याच हाका मारल्या पण माझ्या हाकेला देव धावला नाही. मी म्हणलं तू माळकरी कधीपासून झाला? काय नाही म्हणला, चावण गेल्यावर माळ घातली. भाडव्या, तू काल परवा माळकरी झाला, हरामखोरा, नालायका, बुजदिला. मागच्या 4-5 वर्षापूर्वी तू माळ घातली आणि देवाला हाक मारल्याच्या नंतर धावत यावा असं म्हणतो. काय माझ्या पंढरीतल्या मालकाच्या गोळ्या संपल्यात का तुझ्या हाकाला धावायला?
अहो 5वीचा विद्यार्थी पुढच्याचं काम करत असताना गणेशराव दर्जा तपासतोय. 5वीचा विद्यार्थी नाना दर्जा तपासतोय. दर्जा हा लायक संपन्न आहे का, आपण याचं काम ऐकावा. 5वीचा विद्यार्थी, 5वीचा वय काय असेल त्याचं कल्पना करा, तो दर्जा तपासतोय. तो विटेवरचा मालक तुमचा आमच्या दर्जा तपासणार कोणाला मालक म्हणत असते. 100-200 एकर जमीन आहे त्याला, 1000-2000 कोटी रुपये ज्याच्या त्याला. मी बोलत असताना तुम्ही मोठ्या श्रद्धेने माझ्याकडे बघता आणि तुम्ही मला बघत असताना, मी बोलत असताना माझ्या वाक्याला दाब देता आणि तुमच्या पवित्र अंतकरणातून मला आशीर्वाद देता. ही जी दळणवळण क्रिया कोणी चालवत असेल ना, तो जगाचा मालक आहे. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकून, देखवे ऐकावी एक नारायण, देखवे ऐकावी एक नारायण, देखवे ऐकावी एक नारायण, दयाचे भजन नको नको, दयाचे भजन नको नको, देखवे ऐकावी एक नारायण, देखवे ऐकावी एक नारायण, दयाचे भजन नको नको, दयाचे देखवे ऐकावी एक नारायण, देखवे ऐकावी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. ही सगळ्यांची दळणवळ या क्रिया करून चालवते गुरुजी. तो पंढरीतला मालक आहे. आणि तो मालक कोणाचंही काम कसं ऐकत महाराज, तो काम ऐकतो पण भक्तांचं. पण भक्त कोणाला म्हणायचं, तेची संत तेची संत ज्यांचा हित विठ्ठली, ज्यांचा हित विठ्ठली, ज्यांचा हित विठ्ठली, ज्यांचा हित विठ्ठली, तेची संत तेची संत, ज्यांचा हित विठ्ठली, ज्यांचा हित विठ्ठली, ज्यांचा हित विठ्ठली, तेची संत तेची अविरत ज्यांचं अंतकरण देवाविषयी झुरतय त्यांना संत म्हणत असतात. तुमचा मनाचा मोठेपणा आहे म्हणून तुम्ही आम्हाला संत म्हणतात. तुमच्या मनाचा मोठेपणा आहे म्हणून तुम्ही आम्हाला संत म्हणतात. संत म्हणायचं कोणाला, ज्याला पैशाचं स्वप्न सुद्धा पडलं नाही पाहिजे. असे सापडतेत का तुम्हाला? ऐसा कोणी दावा ये नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे दया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे. सापडा का गणेशराव असा महाराज? ऐसा कोणी दावा हे जया नावडे. त्याचे काम करतय ते रिकाम आहे का कोणाचे काम करायला? एक जण म्हणला मी लग्न केलं नाही, दारा म्हणजे मला बायको नाही ना, तरी तू सुटला नाही. नाही त्या सुटली नाही त्या सुटली द्रव्य माया, भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. हिनं सोडलंच नाही कोणाला. आणि हे ज्याच्यातून सुटलेत का त्याचे काम करते, ते पैसे घेत नाही. काम करत असताना पंढरपुरातला मालक पैसे घेत नाही, कामही फुकट करत नाही. पैसे याच्याकरता घेत नाही, पैसे त्याच्याकडेच येत ना. तुम्हाला किती द्यायचे तुम्हाला आणि मला, आणि कोण्या दिवशी भिकारी करायचे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि ते कशाला पैसे घेईल? पण फुकट काम करत नाही का? त्याला एक भूक लागलेली आहे, त्याला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे.
थोर प्रेमाचा भुकीला हाची दुष्काळ तयाला, त्याला दुष्काळ आहे एकाच गोष्टीचा. देवा कारणे भाव तस्मात, काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे पैसे घेत नाही, त्याची पायी घाला मिठी, मोल निघे जगजेटी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. पण गुरुजी अशा भक्तांचं काम करतोय त्याचा विषय देव बनला पाहिजे. विषय येतो त्याचा सज्जन मायबाप ज्याचा विषय देव बनलाय त्याचं काम करतंय. आपला विषय संसार बनलाय. तुम्ही असेल मी असेल आपण फार बरबटलो संसारात. याच्याकरता आपल्या हाकेला देवाला यावं जरी वाटत असेल पण आपण इतके भरकेत की त्याला माहिती आपल्या जवळ आल्यावर तो पण भरतोय. त्याच्यामुळे शक्यतो आपल्या हाका तो टाळतोय. हाका त्या लोकांच्या की ज्यांचा विषय देव बनला. श्रुती नावाची एक पवित्र व्यक्ती माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायकडे आली. आणि काय श्रुती आहे गुरुजी, श्रुती आहे. भगवान तुकोबाराय, थोडा आवाज मोठा करा. भगवान तुकोबाराय, पूज्यश्री तुकोबाराय, महाराज तुकोबाराय, गुरुवर्य तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय. काय श्रुतीने वाक्पुष्प टाकले तुकोबारायवर. काय वाक्पुष्प टाकले ते तुकोबाराय होते. तुकोबारायने श्रुतीला सांगितलं, बाई काय गोड बोलतेस ग, आज काय काम आहे तुझं माझ्याकडे. काही नाही महाराज, परवाला मी तुमचा अभंग गाथ्यातला वाचला. कुठला वाचलास ग? हकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. तुम्ही म्हणालात की विठेवरचा मालक भक्ताच्या हाकेला धावतोय, उडी घालतोय. तुकोबारायने श्रुतीला प्रश्न केला, का ग मी जो वाक्य वापरलं याच्यात तुला शंका आहे? नाही. रसना कीटका भयस्थितो त्वमाम वैष्णवा वाक्य छेदा ती जायते.
नैवम गिरगावकर लिखित. श्रुती काय म्हणते? तुकोबाराय, तुमच्यासारख्या वैष्णवांच्या वाक्याला जर छेद बी दिला तर माझ्या जिभेला किडे पडतील. इतकी ताकद वैष्णवात हो. वैष्णव सामान्य ताकद नाही हो. वैष्णव म्हणजे नामधारक. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. मी तर 4च पाहिले. शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी. इथं अपरंपार सांगितले तरी नये नामधारका बरोबर. इतकी वैष्णवाची ताकद आहे. वाक्य एक नीट लक्षात ठेवा. वैष्णवाला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, पायी माझे कपाळ, हो का उत्तम चांडाळ. उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं कपाळ. गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई म्हणतात. इतका अधिकार आहे वैष्णवांचा. आणि मी तुमच्यासारख्या पूज्यश्री वैष्णवांचा शब्द अमान्य फक्त एक विचारण्यासाठी आले गुरुवर्य, की विटेवरचा मालक कोणाच्या हाकेला धावला, हाका मारल्या कोणी, आणि तो आलाय कोणाकोणाच्या हाके करता. महाराज ते तुकोबराय होते. गुरुजी तुकोबरायांनी श्रुतीला विचारलं, भाई तुला हाका किती ऐकायच्या आता, तुझी किती हाका ऐकण्याची इच्छा आहे. तिने सांगितलं, भगवान तुकोबराय, तुमच्या सारख्याच्या मुखारविंदातून बोलत असताना किती जरी ऐकलं तरी कान भरतच नाहीत, भरतच नाहीत, भरतच नाहीत. इतकं तुमच्या मुखारविंदातलं ह्या हरिभजनानं विश्व ढवळून काढलेली आपली इतकी पवित्र वाणी आहे. ऐकावं असं वाटतंय. तुकोबराय श्रुतीला सांगतात, ऐक. एक पंगत होती नानाश्री. त्या पंक्तीमध्ये डाव्या हाताला 78 लोक बसलेले आहेत. वाढणाऱ्याच्या डाव्या हाताला 78 लोक आहेत गणेशराव, आणि उजव्या हाताला 36 लोक आहेत. 36. आणि एवढ्या लोकांना वाढायला एक स्त्री आहे. बाकीचे पदार्थ कोणी वाढत असेल एखाद्या वेळेस असू शकते, त्याच्यात थोडी शंका येते की एवढ्या लोकांना एक स्त्री कशी वाढेल. म्हणून बाकीची पदार्थ वाढायला, पात्र टाकण्यासाठी कोणी असेल, पाणी वाढण्यासाठी कोणी असेल, भाजी वाढण्यासाठी कोणी असेल, पोळी वाढण्यासाठी कोणी असेल, पण भात 78 लोकांना तिनंच वाढला आणि 36 लोकांना तिनेच वाढला. भातावर वरण तिनेच घातलं. भात वाढला, वरण वाढलं, आणि त्याच्यानंतर आता तूप घालायचे. तर डाव्या हातात जे बकेट होतं का हतकरी गुरुजी, ते गुडघ्या इतकं उंच बकेट होतं. शुद्ध लोणकड्याच्या तुपानं भरलेलं होतं. अरे बुवा, लोणकड्याच्या तुपानं विठ्ठल. आणि उजव्या हातात मोठा तांब्या होता. तो तांब्या ती बकेटात बुडवत होती आणि या लोकांच्या भातावर वाढत होती. तिनं सुरुवात 78 लोकांकडनं केली ती. एक वाक्य सांगू तुम्हाला, या 78 लोकांपैकी 2 लोक जर सोडून दिले तर बाकीची सगळी भडवी होती, हरामखोर होती, नालायक होती, बुजदिल होती. याच्याही पलीकडच्या शिव्या द्यावा वाटतात, पण ते ऐकायला नाहीत. नाही तर आता माघारी वटवट करून काय फायदा आहे त्या हरामखोरासाठी. 2 लोक जर सोडून दिली 78 पैकी, बाकी सगळी बुजदिल होती. 5-6 लोकांना तूप वाढलं. 7व्या-8व्या माणसाच्या भातावर तूप वाढत असताना तिला एक संकट आलं. काय संकट आलं? डाव्या हातात तुपाचं बकेट आहे, उजव्या हातात तुपाचा तांब्या आहे. ती ह्या पवित्र भारत देशात ती पवित्र स्त्री आहे. तिच्यावर एक संकट आलं. तिच्या चोळीची 2 नंबरची गाठ सुटली. 1 नंबरची गाठ आतली असती आणि 2 नंबरची वरची गाठ असती. पूर्वीच्या काळात गाठीच्या चोळी होत्या, या बटना पाटण्याच्या नव्हत्या. गाठीची चोळी असायची. आजही या पवित्र महाराष्ट्रात जुनाट मावल्यांना गाठीच्या चोळ्या येतात. एखाद्या खेड्यापाड्यात त्या सापडतात गाठीची चोळी. माझ्या आदिशक्ती मुक्ताई साहेबांना गाठीची चोळी होती. ओरिजिनल फोटो पहा तुम्ही, लक्षात येईल तुमचा. काय फोटो असेल तो भारत असतं आई साहेबांचा. गाठीची चोळी, 2 नंबरची गाठ सुटली. काय वाटलं असेल हो त्या स्त्रीला.
तिने उजव्या पंक्तीतल्या 5 लोकांपैकी एक जणाकडे पाहिलं. 36 लोकांपैकी जे 5 लोक होते ते तिचे पती होते. त्याच्यापैकी ज्येष्ठ व्यक्तीकडे पाहिलं. त्या व्यक्तीचं नाव होतं धर्मराज. धर्मराजाने लक्षात घेतलं आपल्या पत्नीच्या चोळीची गाठ सुटली. आपण बकीट हातातलं घेऊन आता तूप वाढायला पाहिजे, तोपर्यंत ही चोळीची गाठ मारेल. पण कर्मनो गहनो गती, पांडवांच्या अंतकरणात काय आला असेल मला नाही सांगता येणार. मला तो आतापर्यंत महाभारतात श्लोक सापडला नाही, नाहीतर मी सांगितलं असता. पण 5 पांडवांनी मानाखाली घातल्या आणि चोळीची गाठ सुटलेली सर्वात अगोदर एका हरामखोरानं पाहिली. त्या हरामखोराचं नाव होतं इन्मक. वाक्य नीट लक्षात ठेवा. इन्मक. इन्मक मी ऐकून सांगत नाही कोणाचं, मी फक्त महाराष्ट्रातल्या 6 लोकांचं ऐकून सांगतो. त्याच्यातला एकही जिवंत नाही. काहीच्या प्रत सापडल्या, लिखाण सापडलं. कधी कधी लहानपणी काही लोकांचं ऐकिलं, अशा लोकांचं. याच्या व्यतिरिक्त बाकी सगळं वाचून सांगतो. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. आधारा वाचून काय सांगसी कहाणी, काय सांगसी कहाणी, काय सांगसी आधार वाचोनी काय सांग शिकाणी. आधार नसताना बोलणं चुकीची गोष्ट आहे. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. इन्मक नावाचा व्यक्ती आहे, अत्यंत पापी आहे, दुराचारी आहे. पापी कोणाला म्हणत असतात माहिती का? एखाद्या परस्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणातला कामाचा डब्बा फुटतो, वासनेचा डब्बा फुटतो, या हरामखोराला हरामखोर उपमा सुद्धा कमी पडली. असा पांचट इन्मक होता. त्या पवित्र स्त्रीच्या चोळीची 2 नंबरची गाठ सुटल्याच्या नंतर अजून 2 नंबरचा एक नालायक आहे. तो गांधार देशाचा राजा आहे. राजा आहे हो, तो राजा आहे, गांधार देशाचा राजा आहे. पण नालायक बहिणीच्या घरचे तुकडे खातोय. आणि या इन्मक नावाच्या व्यक्तीने, हा केसरची उडी सांगतोय गणेशराव, या इन्मक नावाच्या व्यक्तीने त्या गांधार देशाच्या राजाकडे पाहिलं आणि सांगितलं, राजन देखो भला. ते तर शिमग्याचं हुरेवच होतं. निवळ बी नाकली. शेळीचं पोरग, शेळीचं पोरग माहितीये का तुम्हाला? बोकड्या किती बी नाकली असतो बोकड्या, माहितीये? जाऊ द्या, नाही सांगत, तुम्ही खेड्यातलेच आहेत ना. गेवराई म्हणजे लय मुंबई गिंबई थोडीशी काय. इथं जरी तुम्ही सिमेंटाचे डोंगर केले असते तरी तुमच्या बापदाद्यानं काळ्या मातीतच आता झाले असते गणेशराव. तुम्ही पण तुमच्या बाबाने शेती पाहिलेली. फार काय झालं तर तुम्ही साखरेच्या पोत्यातला मंगळा असाल, याच्या पलीकडे काय. पण बाबांनी ती कष्ट केले तर मानावंच लागेल का नाही. विडाला विडाला जी माणसं जुन्याला मानत नाहीत का गणेशराव, ती 1 नंबरची हरामखोर असतात. ती 1 नंबरची हरामखोर असतात. वारकरी संप्रदायात सुद्धा गुरुजी जुन्यांना किंमत द्यायची का? त्यांनी संप्रदाय इथपर्यंत आणलाय म्हणून आपल्याला संप्रदायात येता आलं. बरीच लोक जुन्यांना मोजत नाही. तो धोत्रावाल्याला जुन्याला लोक मानित नाहीत. धोत्रावर कंडक्टर पण मला चिल्लर देत नव्हतं. मी म्हणलं याला धोत्राची काय अलर्जी हो. माझ्यासोबत पॅन्टीवाल्याने 100 रुपये दिले आणि 7 रुपयाचे तिकीट काढ बया, तुला उतरताना चिल्लर देतो. आणि मी 50 रुपयाची नोट दिली आणि 2 तिकीट घ्या. 7 जोनी 14 रुपये तिकटात गेले. बाकीचे कळतं का मामा तुम्हाला? धोत्रामुळं मी खाली उतरल्यावर सगळ्यात उशिरा मला चिल्लर दिलीत. म्हणलं कंडक्टर साहेब तुम्हाला धोत्रावाल्याची काऊन अलर्जी हो? तुमच्या डबक्यातल्या जेवढ्या नोटा आहेत का, ह्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही, याची जरशी अक्कल ठेवा. तुमच्या ज्या धोपटीत ज्या नोटा आहेत का, ह्या सगळ्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र आहे. आणि ज्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र नाही ती नोट चलती का? मग धोत्रावाल्याचा नका ना अपमान करू. ह्या धोत्रावाल्यानं 72च्या दुष्काळात 1 टायमाच्याच भाकरी खाल्ल्या आणि पोरायसाठी प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या. जिनच्या पॅन्टीवाल्यानं जरा अशी डोके घासा, मागच्याची आठवण ठेवा, त्यांनी 1 टायमाच्या भाकरी खाल्ल्यात. जुन्या बायकांनी 3 तिघळाचे लुगडे नेसलेत
आणि आपल्या लेकरासाठी प्रॉपर्ट्या कमवल्यात, त्या जुन्यांचा थोडासा विचार करा विचार करा. त्यांनी त्या काळात जमिनी विकून जर मथाऱ्या गोव्याला नेल्या असत्या, त्या जीनच्या पॅन्टीवाल्यानं काय केलं असतं? मुंबईचे गटार उपशिले असते भाडव्यानं. विठाला विठाला विठाला. जुन्यांचा आदर करायला पाहिजे. जी माणसं जुन्यांना मानत नाहीत का, ती या देशात राहण्याच्या लायकीची नाही आणि ती सफल होतच नसतात. हा, ती उंच जरी गेली तरी बोंबलत पुन्हा तुत्रावर पडत असतात. म्हणून जुनं कधीच विसरायचं नाही. नालायक गांधार देशाचा राजा, त्याच्या बाजूला 3 नंबरचा नालायक होता दुर्योधन. खरं तर हा नालायक मुळात नव्हता, हा संगतीनं वाया गेला. बघा, संगतीनं. ज्याला मोठं व्हायचं असेल का, आपल्याला जरी नाही चांगला माणूस आपल्याकडे आला तर आपण चांगल्याकडे जायचा. मला त्यांनी सांगितलं तुम्ही बाबांकडे जास्त जात असता. पूज्य श्री प्रेममूर्ती शिवाजी बाबांकडे तुम्ही जास्त जाता. काय कमी पडणार आहे अशा लोकांकडे गेल्याच्या नंतर? काही लोकांना वाटत असेल पैशानं जर मी मोठा असेल, कशानं मोठा असेल, तर पैसे कोणाकडे नाहीत, कोणाकडे नाहीत. अहो, या पोटाची खळगी भरण्यासाठी टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्याला 7.25 कोटीचा बंगला आहे. 7.25 कोटीचा बंगला आहे. तृतीयपंथी एका व्यक्तीचा 7.25 कोटीचा बंगला. पाहिला ना आपण पकरू महाराज एकदा? बघितला? तेवढा बंगला बांधायला गिरगावच्या बाळ्याला किती यांना द्यावा लागेल? असं काही नसतं गुरुजी. माणूस हा पैसे असले म्हणजे मोठा नाही, माणूस हा विचारानं मोठा असतो. नाही ना 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 इचकू नका. विठाला विठाला. मलाही पंढरपुरातल्या मालकानं पाईप दिलाय, आपली गरिबी नाही. असं करीत नाही म्हणजे. चांगले, खूप छान आहे. कॅमेरे चालू आहे, नाही तर सांगितलं बी असतं. विठाला 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 काय सांगत होतो? दुर्योधन मुळात वाईट नव्हता, संगतीनं दुर्योधन वाया गेला. शंभर वर्ष एक महाराज जगला नाना. 100 वर्ष. इतका गोड जगला, इतका गोड जगला, इतका गोड. आवाज करावं मोठा, करा मोठा, करा. फुटत नसतं ते. करा 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 करा. बैल आवताला झानीत असते तर काय त्याला विषय, काय त्याला बैल काय शोकेसमध्ये थोडी मांडायची वस्तू, हेच आवाजाचं साधन आहे. करा आवाज. 100 वर्ष एक साधू जगला, इतकं गोड जगला, इतकं गोड जगला की तिळातल्या 14 भागा इतकं सुद्धा पाप नव्हतं. एका तिळाचे 14 तुकडे करायचे गणेशराव. शेवटचा भाग किती बारीक असेल, दिसू शकतो का डोळ्यानं? तो नाही. तितकं पण पाप नाही, तितकं पण पाप नाही. पण मरता मरता पाणी प्यायची इच्छा झाली. हे पाणी आहे का रे? हळूच कोण आवाज आला. बाजूला कोणी नव्हतं गुरुजी. रस्त्याने एक बाई भाकरी घेऊन जात होती. पर्णकुटीच्या बाजूला रस्ता होता. रस्त्याने एक माऊली जात होती. तिच्या कानावर वाक्य पडलं, महाराज पाणी मागतात. पण पाणी देण्यास तिनं काय केलं, तिनं आपलं भाकरीचं टोपलं महाराजाच्या पर्णकुटीच्या बाहेर टेकलं आणि त्यांच्याच माठातला एक ग्लास भरून घेतला आणि महाराजांना पाणी दिलं. महाराजांनी पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि पाणी प्यायच्या अगोदर तिच्याकडे पाहिलं. काय सौंदर्य आहे! 100 वर्षात डोळ्यानं दिसत नाही एवढ्या कणा इतकं सुद्धा पाप केलं नाही 100 वर्षाच्या आयुष्यात. आणि मरायला फक्त 1-1.5 मिनिटं शिल्लक राहिला. आणि तितक्या काळात पाणी देणाऱ्या सौंदर्याची, रत्नाची खाण असणाऱ्या स्त्रीकडे बघत असताना महाराजाचा काम जागा झाला. तरी तपोबळी जन्मधर, वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया. तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी. महाराज फक्त 1.5 मिनिटाचं आयुष्य मातीत घालते. 1.5 मिनिटाचं आयुष्य पुन्हा जन्म धरावा लागला. काय विचित्र अवस्था आहे. फक्त संगतीचा. कुसंगे नाडीला साधू जायचा. महाराज संगतीत माणसाचा रास होत असतो, रास होत असतो. म्हणून संगत माणसाच्या जीवनात. रावण हा वारकरी संप्रदायाने बेदखल केलेला माणूस आहे. बेदखल केलेला माणूस आहे. रावण तसा फार श्रीमंत.
रावणाची एक चौकट टिकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. कोणाला राग येऊ देऊ नका. मी काय माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी तुम्हाला शर्ट शिवायला रिकामा नाही. 22.5 क्विंटलची एक चौकट गुणिले 7 कोटी. आहे का कोणाची हिंमत त्याच्या विरोधात फॉर्म भरायला? तालुक्यातल्या एका तरी बाईला नॅकलेस कमी राहील का? आणि बाईला नॅकलेस दिल्यावर ती नवऱ्याला दुसऱ्याचं बटन दाबू देते का? ती नवऱ्याला म्हणीन बाईला आयुष्य गेले मनी केला नाही दाबे बटन. एवढा श्रीमंत रावण पण वारकरी संप्रदायाने बेदखल केला. पण पंढरपुरातल्या मालकाला मारण्यासाठी नाकात दम आलता गणेशराव. कारण का? त्याच्याकडे 127 विद्वान लोक होते. रावण अजिंक्य ठरत होता. अजिंक्य अजिंक्य. फक्त 2 लोकांना नाश केला. एक त्याच्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीने केला आणि एक त्याच्या भजन करणाऱ्या भावानं केला. म्हणून त्याच्या भजन करणाऱ्या भावाला सुद्धा माझ्या 18 मालकापैकी एका मालकानं मूर्ख उपमा दिली. पण आपण नाही म्हणायचं त्याला मूर्ख. आपण नाही म्हणायचं का? कारण आपल्याला गुरुजी बिभीषणा इतकं गोड भजन करता येत नाही. म्हणून मालकानं म्हणू द्या. मालकांचा अधिकार आहे. मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. म्हणू द्या मालकांनी. पण आपण नाही म्हणायचं का? आपण म्हणण्याची लायकी का नाही? बिभीषणानं भजनाच्या बळावर स्वतःचं घर जळू दिलं नाही. तुका म्हणे अग्नी झाला असे शीतळ प्रतापे सबळ नामाची आग लगी लंका में हलचल मचाई बिभीषण की कुटिया कैसी बचाई रे. एखादा म्हणत असल मी लय कीर्तन करतो त्याच्या धोतरावर इस्तू टाकायचा आणि धोतर पेटल्यावर म्हणायचं भजन नाही जेव बरं. आखा जळण तू आखा धोतर नाही जितायचं तर घरी जिता येत असतं का त्याला? म्हणून बिभीषणाला मूर्ख आपण म्हणायचं नाही. मालकानं म्हणले. बिभीषणानं त्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीनं रावण मारला. नाही तर रावणाकडे 127 विद्वान होते. माणूस हा चांगल्यांच्या सानिध्यात गेला की मोठा बनत असतोय. हे खुर्च्यावर बसलेले लोक सुद्धा एकटे मोठे होत नसतील बरं. राग येऊ दे नका बरं. आणि अशी कोणाची हिंमत असेल तर कार्यकर्ते सोबत न घेता एकटा फिर म्हणतो आणि मोठा होऊन दाखव. नाही होत मोठा. नाही होत. नाही होत. त्याच्या सानिध्यातले जीवापाड निष्ठेनं प्रेम करणारे सात्विक लोक त्याच्या सोबत असतात तेव्हा नेता उंच जात असतो. कारण या विश्वातला एकही माणूस स्वतः व्यक्ता देव पण नाही मोठा झाला. आमुचिया भावे तुझा देव आमुचिया भावे तुझा देव आमुचिया भावे तुझा देव एकावी सरोनी राहाला एकावी सरोनी राहाला एकावी सरोनी राहाला हे आमुचिया भावे तुझा देव कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. देव सुद्धा जर मोठा कोणी केला असेल तर संतांनी केला. एकटा मोठा होऊ शकत नाही. कारण संत विवेकाचं टोक आहेत. म्हणून विटेवरच्या मालकांनी संतांचं सानिध्य धरलंय. वैकुंठ सोडवणी संत सदनी राहिला. महाराज मोठं होण्यासाठी मोठ्या लोकांकडे ते जर आपल्याकडे नाही आले ना गुरुजी तर मोठ्या लोकांकडे जायचं. मोठे लोक जर तसं येऊ देत नसतील तर त्याचं काम करायचं. दत्त चोपदारी करी पंढरपुरातल्या मालकान दरोजा सांभाळला. धोत्र धुतले मोठं होण्यासाठी. कोणाला मोठं म्हणायचं नाही. वाक्य नीट लक्षात ठेवा. कोणीकडचा अर्थ कोणीकडे लावतात. तुम्ही कोणालाही मोठं म्हणता. जे झाडं बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाहीत त्या झाडाला मोठं कधीच म्हणायचं नाही. झाडाखालची सोयाबीन वाळत नाही पण शेंग धरीत नाही.
झाडाखालचा ऊस वाळत नाही पण पेरे लागतच नाही, झाडाखालचा कापूस वाळत नाही पण कैऱ्या लागतच नाही. मोठाले झाड बारक्या झाडाला मोठंच होऊ देत नाही, तरी बारके म्हणते हे आमचे आधारस्तंभ. तुला हाणायला पाहिजे सुंबळ्या. विडाला विडाला जे झाड आपल्याला मोठं होऊ देत नाही त्या झाडाची सावली पण अंगावर पडू द्यायची नाही, अंग खाजवते. लांब राहिलं पाहिजे त्या झाडाच्या, लांब लांब लांब. कोण मोठा आहे? विटेवरचा मालक आहे. हे संत मोठे आहेत, यांच्या सानिध्याचा. सद्गुरू नगदनारायण महाराजांच्या समाधीवर जर डोकं ठेवलं ना तर संसारातले कितीतरी दुःख विरून जातात. या लोकांकडे आपले दुःख सांगायचे. महाराज देवाला सुख द्यायची ताकद ज्यांच्या तिथे, तुम्हा आम्हाला का सुख देणार नाहीत? चला संगतीचा महिमा सांगतोय. दुर्योधना संगतीनं वाया गेला. त्याच्या मामाने मांडी दाबली, भाषे बुवा तुमच्या वहिनी साहेबांची चोळीची गाठ सुटली. दुर्योधन विवेक संपन्न होता. दुर्योधनानं सांगितलं, मामाश्री भाच्याची पत्नी ही मामाला लेकी समान असते आणि लेकीची चोळीची गाठ सुटल्यावर बापाला जर आनंद वाटत असेल तर तो बाप असेल का? विवेकाचा डोस दुर्योधनानं मामाला दिलता, पण मामा ऐकण्याच्या मानसिकतेच्या पलीकडचा होता. मामाला डोकं नव्हतं मामाला डोकं नव्हतं. मामानं सांगितलं, नालाय का, अरे घरात तुळशीपत्र ठेवले, नालाय का, तुमचं बरं होण्यासाठी तुमच्या घरचे तुकडे खा लागलो आणि तू विवेकाचे पाडे सांगतो. वाढ म्हण तिला तूप वाढ म्हण. आणि मग दुर्योधन बरसला, वहिनी साहेब वाढा तूप. द्रौपदीच्या लक्षात आलं पतींकडे बघावं, ते मानाखाली घालते. 36 लोकातले 5च उजव्या हाताचे बसले, बाकीचे उठून गेले. त्यांना नको वाटलं. द्रौपदीची चोळीची गाठ सुटलेलं पाहावंसं वाटलं नाही, उठून गेले. ते 78 लोकांपैकी दोघांनी मानाकरी घातल्या. ते 78 लोकांपैकी 2 एक होते, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य. आध्यात्मिक क्षेत्रातले आधारी होते. एका व्यक्तीनं तरी प्रश्न केलताच. चिकित्सक लोक असतात, टेलर. एक जणांनी मला विचारलं, बाळू महाराज भीष्माचार्य एवढे अधिकारी होते, द्रोणाचार्य एवढे अधिकारी होते, मग त्या पंक्तीमध्ये दुर्योधनाला विरोध का केला नाही? का विरोध केला नाही? तर मला एक कविता आठवली, फार दिवसापूर्वीची एक कविता होती. आपल्या मराठवाड्यावर इंग्रजाचं राज्य नव्हतं, निजामाचं होतं. कोणाचं राज्य होतं आपल्याकडं? निजामाचं. आणि बाकी भारत देशावर इंग्रजाचं राज्य होतं. पण इंग्रजामध्ये 3 अधिकारी इतके हरामखोर, त्याच्यातला एक इतका हरामखोर होता की त्यांच्या फौजेमध्ये आपली हिंदूची फौज होती. आणि हिंदूच्या सैन्यांना मानसिक त्रास देण्यासाठी त्याच्यातल्या 3 पैकी एका नालायक अधिकाऱ्याने काडतुसाला नाना चरबी लावली होती. काडतुसाला चरबी गाईची लावलेली होती. आणि काडतूस नखानं तोडता येत नाही, दातानं तोडावं लागते. शेंडी होती डोक्याला, कपाळाला गंध होता, आणि तरी त्या सैन्यातल्या फौजेने, त्या सैनिकानं तोंडानं दातानं काडतूस तोडलं. त्या एका सात्विकाने विचारलं, का हो आपल्या कपाळावर तिलक आहे, चंदन आहे, आपल्याला शिखा आहे, आपण हिंदू आहात, तरी तोंडानं तुम्ही काडतूस का तोडलं? तर त्यानं सांगितलं, गायीविषयी मला अतूट प्रेम आहे रे, पण मी पोटाचा कानकोंड आहे, माझं पोट धाड आहे रे, म्हणून मला नोकरी करावी लागती. त्या एका कवीनं गोडसं वाक्य केलं होतं, नच उलटे काळीज त्याचे, नच उलटे काळीज त्याचे, परिशरमिंदे अन्नाचे, परिशरमिंदे अन्नाचे. हे दाताने काडतूस तोडतात म्हणजे काळज उलटे आहेत का? नाही, पण भाकरीचे कानकोंडे होते. महाराज हे 6 लोक, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण आदी करून हे सगळे एका गोष्टीनं दबलेली होती. नाईलाज होता. नाही तर काय दुर्योधनाची माय वेली हो. भीष्माचार्य नाव द्यायला असता, हे मूर्ख आहेस की काय हिम्मत होती वाढ म्हणायची? अहो यमाला 22.5 दिवस पाय त्याला उभं केलं. देखोनी दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळाशी सारोनिया दूर,
स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस दक्षिणेच्या मालकाला सांगितलं, ए यमड्या, कोरोनात यमाला यमड्या म्हणत होतं कोणी, म्हणजे थर 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 हलत होते माणसं, थर थर हलत होते. 22.5 दिवस यादव यमाला उभं केले. आणि त्या म्हाताऱ्यानं बोलल्या, काय मावेल ती दुर्योधनाची. पण महाराज ताटाखालची मांजरं झालते. चला, द्रौपदीने देवाला सांगितलं, देवा एक विनंती रे, या 36 तात्विक लोकातले बाकी सगळे उठून गेले, 5 आहेत आणि 5ांचा शरीरावर अधिकार आहे. पतीनं बायकोचं शरीर झाकलं पाहिलं का उघडं पाहिलं का विठ्ठल, त्याच्यात काही दुःख नाही. पण इकडच्या पंक्तीतल्या 2 लोकांना माझं शरीर पाहून याद करे गुरुजी. का? ते 2 विवेकाचं टोक होते आणि हे अलीकडचे मूर्ख होते. मूर्ख म्हणजे माणूस वेडा, आणि येड्यानं शरीर झाकलं पाहिलं का उघडं पाहिलं का, काय गणेशराव त्याच्यात काय तर ते. म्हणून काही मला वाटत नाही रे देवा, पण त्या 2 लोकांना माझं शरीर बघून फार पवित्र होती द्रौपदी. माझ्या माईनो, या महाराष्ट्रातली स्त्री म्हणजे या भारत देशाची संपत्ती आहे. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. म्हणून मी कधी कधी तुमच्यावर बॉम्ब टाकत असतो की तुम्ही चुका करत जाऊ नका. याच्याकरता चुका करायच्या नाही. बाप हा 25% मुलाला वेळ देऊ शकतो, आईच्या सानिध्यात मुलगा 75% असतो. म्हणून या देशातली आई आपल्या मुलांना घडवत असते. बाप किती चतुर असला नाना तर किती वेळ देऊ शकतो बाप पोराला. मी महाराष्ट्रभर फिरतोय, माझे 4301 गावं कालच्यानं पूर्ण झालं. हे तर बऱ्याच दिवसापूर्वी आलेलो आहे. ज्या गावात एकदा जातो ते गाव लिहितो, फार दिवसापूर्वी घेऊन राहिली ती. एवढी गावं पाहिली मी, एवढ्या गावात कीर्तन करतो, पण मुलांना किती वेळ देऊ शकतो मी. प्रत्येकाची आई आपल्या मुलांना जास्त वेळ देऊ शकते, प्रत्येकाची पत्नी. म्हणून या देशातली पवित्र स्त्री इतकी सात्विक पाहिजे की तिने एकही चूक केली नाही पाहिजे. तिने लवंगाव मंगळवार धरला नाही पाहिजे, खडी साखरेवर बुधवार धरला नाही पाहिजे, तिनं नस वळली नाही पाहिजे, तिने तंबाखू खाल्ली नाही पाहिजे. इतक्या पवित्र आहात तुम्ही, इतक्या पवित्र आहात. दुसऱ्याचे फुलं तोडून महादेवाला वाहिले नाही पाहिजे. शेळीचा अवतार आहेस का तू? त्या बाईनं पाणी घातलं आणि तू 4लाच उठतीन, तिचे फुलं तोडीतीन, महादेवाला टाकी. ती मेंढी आहेस का तू? शेपुडी आहेस का तू? हा, शेपुडीला अक्कल नसती, कोणाची तुळस आणि ती. नाही चुका करायच्या माझ्या माहिती नाही. तुम्ही किती मोठे आहात, ऐका पुढे, ऐका पुढे, ऐका. फार मोठे आहात. माझ्या वारकरी संप्रदायाने तुमचा फार आदर केला. राज्य राणी व संपत्ती सामान्य शब्द आहे, विधात्याला वजन करता येणार नाही या शब्दाचं. एवढी वजनदार भाषा तुमच्याकरता संप्रदायाने वापरली, म्हणून तुम्ही चुका करता कामा नये. किती पवित्र द्रौपदी. 60,000 शिष्य घेऊन एक म्हातारं गेलं. नाना ते मंदिरात म्हातारं तंबाखू खाऊन तुकत नव्हतं. ते ते म्हातारं गुटखा खात नव्हतं, बिडीवडीत नव्हतं ठाकूर बुवा. इतकं सात्विक म्हातारं होतं ते. म्हातारं 5 लोकांपैकी एक होतं. त्या म्हाताऱ्याचं नाव आहे दुर्वास. 5 लोक अत्यंत रागीट होते. त्यांना शास्त्राच्या भाषेमध्ये शीघ्र कोपी म्हणतात. 1 नंबरला जमदग्नी आणि 2 नंबरला दुर्वास. 3 कोण होते ते घरी गेल्यावर पाहणं, भिताडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला. नालायकाला चॅटिंग करता, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आणि सकाळीच बायकोन त्याला हाणलंय. ज्याला बायकोन थुत्रीत हाणलंय त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. ते लोन जर तुमच्याकडे आलं तर तुमची नाही हाणायची तुम्हाला. मग कोणाला शुभेच्छा देत असतात का नालायकाला? केवढ्याले मोबाईल आहेत तुमच्याकडे, बघा ना त्या मोबाईलवर. बाकीचे 3 कोण होते? माझ्याकडे तर नाही तसा मोबाईल. नाही गुरुजी, पण घ्यायला पैसे आहेत बरं का, पैसे आहेत. मी मोठा मोबाईल घेईन, पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी गाऊन कशाला घालू, त्याच्यामुळे नको आपल्याला. विठाला विठाला घेईन ना मोबाईल, काय पोट्ट घेईन ते कशाचा घेईल. आता काय त्याला बुद्धिजीवी माणसानं कमी दिले पैसे मागच्याच कामी असतील. मायाव घेतल्यावर तुमची खसखस पिकली, तुमच्या घरी पण हेच आहे. हा, दुसऱ्याचं घेतल्यावर लय जळ वाटत आहे का नाही? तुमचं तेच आहे गुरुजी. विठाला काय सांगू लागलो. दुर्वास नावाची साधू आली. भिक्षा भयस्तो कांतिरो यः
हितार्थायाम येन कांतीन भिक्षा द्वयं कर द्वयानाम. कांती भिक्षा म्हणजे शिजलेली पदार्थ, पुराणाची भाषा. या पवित्र भिक्षेला वारकरी संप्रदायाने एक नाव दिलंय. त्या नावाचं नाव इतकं गोड आहे, त्याला मधुकरी म्हणतात. मधुकरी, याला पुराणातलं नाव आहे कांती भिक्षा. पाहलं धर्मानं 60,000 शिष्य आहेत. किती पवित्र आहात तुम्ही. हाकेसर शिवडी सांगते, कडव्याच्या बाजूला जाणार नाही, फक्त एसटी लांबून आणतो. मात्र बस स्टँडला एसटी नव्हतो, कुठे वड्याला एसटी सोडणार नाही, इतकं मात्र लक्षात ठेवा. कडव्याच्या बाजूला नाही जाणार. कीर्तन करायला कडवं नाही गोसरे की असं समजायचं, चुकून आपल्यात आले. हा, कडव्याच्या बाजूला नाही जायचं. अमूल्य लोकांचा, मूल्यवान लोकांचा, या पवित्र सात्विक सदाचारी लोकांचा वेळ जर वक्ता मातीत घालत असेल तर त्या वक्त्याला कोण्या नरकात टाकावे देवाला पण कळत नाही. विठाला कीर्तन हे सटाक्या मारायचं साधन नाही. काही काही पांचट आहेत ना, महाराज असं कीर्तन झकास करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तन हे झकास विषय असतो का? तू दुसरीकडे जाय ना बोंबलत झकास पाहायला. 300 एकर फुकल्या लोकांना झकास पाहू पाहू, इथं कशाला तू अपेक्षा करतो नालाय का? विठाला एखाद्या मूर्खाचं ऐकून आमची लोक जर ये स्टेजवर या गादीवर सटाक्या मारित असतील तर यम नाना इतके सटके आणीन त्याला इंचभर जागा सुनार नाही लाल करायची. यमच आहे, हे सटाक्या मारायची जागा नाही. अपेक्षा करू नका जागा. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय. अहो बोधावर आरूढ विषय असतो तो कीर्तन असतो. 2 तास कीर्तनकाराने केलेली बडबड इथल्या 2 लोकांच्या जरी उपयोगासाठी आली तर त्याच्या पुण्यानं कीर्तनकाराची फुटकी नाव चांगली चलत असते. काय करायच्या गप्पा करून. अहो वाट्यावर बसू बसू लय लोक भारतीच काय लिहित. हा, ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते दिल्लीच काय आहे का नाही. पाहत नाही का आपण वाट्यावर बसलेले. इथं फक्त पंढरपुरातला मालकीच खायचा. विठाला चला, कमी अधिक एखादा शब्द माझ्याही तोंडातून जात असेल, मंडपाला झालर असावी. कोण्याच माणसाला फवाऱ्यासाठी पैसे खर्च करा वाटत नाहीत, पण आळ्या मरत नाहीत. म्हणून जरासं औषध मी टाकलं असेल ते पण प्रमाणात. जेवताना लोणचं किती असावं? वाटीभर का थोडंसं? थोडंसं. वाटीभर लोणचं वाटीभर वरण घेतल्यावर जेवण झाल्याबरोबर रुमाल भरण ना, की सर्दी होईन का नाही रे सराव? मोजका असलं पाहिजे. चला थोडंफार चुटका एखादा माझ्याही तोंडातून पडत असेल. मी लय असं फार वैराग्याचं टोक थोडाच. धर्माने मान खाली घातली. द्रौपदीने सांगितलं मालक त्यांना हो म्हणा. कसं म्हणा ग, कसं जीव घाला? अहो म्हणा, हो म्हणा 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 म्हणा. ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे का त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. ज्याच्या जीवनात बायको सदाचारी, पुण्यशील, पावन, सात्विक, जंगलात स्वर्ग आहे. जंगलात जंगलात. ज्याच्या जीवनात बायको कर्कश भेटली का त्याला बंगल्यात मसन वाटा आहे. बंगल्यात मसन वाटा, बंगल्यात मसन वाटा. हे बा, पाडून देणाऱ्या घोडीवर बसण्यापेक्षा पायी पायी चाललेलं बरं. हो, लोंबकळलेल्या बोरी खालून जाणाऱ्या घोडीवर बसण्यापेक्षा पायी पायी चाललेलं बरं. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुसळ बायकोशी रांडका भला. कशा हसत आहेत बघा ना, कशा हसत आहेत. इथल्या सोडून तिकडे गेल्यावर यायला फोकायचं. दुसऱ्या आणू तरी कुठून? दुसऱ्या कुठून आणू नये, आहे का नाही? आहे का नाही? जी बाई आपल्या मालकाला देवासमान मानते तिच्या चपला सगट मी पाया पडणार. आणि जी मालकाला न मानता लय देव देव करती, ही दिसली तरी समजायचं गाय कापलेलं पाप लागलं. हो, बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे माझ्या माईनो. मी पुराव्यानं सांगतोय, पुराण वाचतोय, गप्पा हाणत नाही. मी कशाला तुम्हाला टोमणे मारू? पाप लागेल मला. हो म्हणाली. हो म्हणल्याच्या नंतर धर्मानं सांगितलं द्रौपदी करायचं काय? काय काय